आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। जयंत पाटील यांच्या उपस्थितीत विशाल शिंदे यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल। आष्टा शहराला गुन्हेगारी मुक्त वळण देण्याचे आवाहन। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आष्टा नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी विशाल शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत दिवंगत विलासराव शिंदे यांच्या विकास कामांचा वारसा सांगून विशाल शिंदे यांना विजय करण्याचे आणि आष्टा शहराला गुन्हेगारी मुक्त वळण देण्याचे भावनिक आवाहन नागरिकांना केले। यावेळी बोलताना पाटील म्हणाले की विलासराव शिंदे यांच्या निधनानंतर सर्व कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यासाठी संवाद कायम ठेवला। आष्टा शहराच्या विकासासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले। संपूर्ण महाराष्ट्रात फक्त आष्टा शहरात विलासराव शिंदेंनी 3000 घरकुले बांधली। हा त्यांच्या विकास कामांचा पुरावा आहे। सोशल मीडियावर केवळ रील्स आणि व्हिडिओ बनवून प्रसिद्धी मिळवणाऱ्या व मतं मिळवण्यासाठी नागरिकांना भूलथापा देणाऱ्या विरोधकांपासून सावध राहावे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार विशाल शिंदे यांच्या नावावर एकही गुन्हा दाखल नाही, तर विरोधकांवर अनेक गुन्हे दाखल आहेत। विशाल शिंदे प्रामाणिकपणे शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवतील। 1.25 लाख आष्टा हे शेतकऱ्यांचे शहर होते, पण गेल्या 2-3 वर्षात अधिकाऱ्यांनी गुन्हेगार वृत्तीच्या लोकांचा समतोल होत आहे। नागरिकांनी आष्टा शहराला योग्य वळण कसे द्यायचे हे ठरवावे। आया बहिणींनी आपल्या मुलांना वाईट व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी विशाल शिंदे यांना निवडून द्यावे। निवडून आल्यास शहरात पाणंद रस्ते, क्रीडा सुविधा आणि चांगली शैक्षणिक व्यवस्था देण्याचा तसेच अनेक चांगली विकास कामे करण्याचा विश्वास जयंत पाटील यांनी दिला। संख्येच्या नगरपालिकेने एवढी घरकुल म्हणून बांधली असतील, हा महाराष्ट्रातला एक विक्रम आहे। शिंदे साहेबांनी या गावातल्या सर्व बेघरांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून, नगरपालिकेच्या माध्यमातून बेघर म्हणून अनेक घरं बांधली। 3000 घरं बांधली। ईश्वरपूरमध्ये, उरण ईश्वरपूरमध्ये सांगितलं, तडीपार, गुंड आणि ज्यांना अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये बोलवून कारवाईचा बडगा ज्यांच्यावर आलेला आहे, ते काही लोक चळवळीसाठी केसेस नाहीयेत, त्या गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस असाव्यात अशी माझी शंका आहे। जर कोणावर असतील तर मला माहित नाही। आता मी बोलल्यावर जर कोण बोलेल तर त्यांच्यावर त्या केसेस आहेत असं तुम्ही समजा। एका कॉलेजच्या शाळेच्या आवाज भिंतीच्या पलीकडे ड्रगचे सेवन करणारे सिरिंजेस, इंजेक्शन्स, गोळ्या आणि व्यसनाधीन असणाऱ्या नव्या तरुण पिढीची काय अवस्था झालेली आहे याचा एक फोटो, 2-3 फोटो मला दाखव। 1.25 लाख आष्टा हा शेतकऱ्यांचा आष्टा होता। 1.25 लाख आष्टा हा शेतीसाठी, शेती प्रधान असणारा आष्टा आहे। व्यसनाधीन झालेली जर पिढी हा नव्या पिढीच्या समोर आदर्श कोणी तयार करत असेल तर तो थांबून आपल्या घरातली मुलं चांगल्या आणि उत्तम संस्कृतीनं पुढे जाऊन जगाच्या पाठीवर उत्तम शिक्षण घेऊन स्पर्धेला पुढे गेली पाहिजे, हे स्वप्न या शहरात आपण सगळ्यांनी बाळगले पाहिजे। आता काय राजकीय दृष्ट्या आपला प्रभाव वाढवण्यासाठी जेवण, पार्ट्या, दारू देणं, बाकीचे उद्योग करणं, 5, 25, 50 जणांची टोळी गोळा करणं आणि तीच सगळीकडे फिरवणं, हा उद्योग जर काही करत असतील तर माझी हात जोडून विनंती आहे। 1984-85 सालापासून मी या गावात आजपर्यंत आलो। या गावाने जी संस्कृती जपली आहे त्याच्यापेक्षा वेगळी संस्कृती या पद्धतीनं पुढे यायला लागली। त्यांना आष्टा शहरातल्या आमच्या आया बहिणींना विनंती करेल की हा क्षण आहे अशा प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवण्याचा। हा क्षण तुमच्या घराच्या समोरची नागरी सुविधा मिळवण्याचा आहेच आहे, पण आपल्या घरातली नवी पिढी, लहान मुलांची जी नवी पिढी आहे त्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक यासाठी सत्प्रवृत्तीचा माणूस निवडून द्यावा लागेल आणि तो विशाल भाऊ शिंदे आहे।
हे आज पहिल्यांदा मी आपल्याला आग्रहाने सांगतो.